नमस्कार मित्रांनो, केपी द एंटरप्रेन्युअर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपल्या सगळ्यांच्या मनात एक स्वप्न असतं, काहीतरी स्वतःचं सुरू करायचं. पण मग हजारो प्रश्न उभे राहतात. पैसे कुठून येणार? घरातून सपोर्ट मिळेल का? माझ्याकडे तर बिझनेस बॅकग्राऊंड नाही. आणि या प्रश्नांच्या गर्दीत ते स्वप्न कुठेतरी हरवून जातं. पण आजची कहाणी अशाच एका तरुणाची आहे, ज्याने या सगळ्या प्रश्नांना थांबा म्हटलं. ज्याच्याकडे ना मोठा फायनान्शियल बॅकअप होता, ना बिझनेस बॅकग्राऊंड. होतं ते फक्त एक स्वप्न आणि ते पूर्ण करण्याची जबरदस्त इच्छाशक्ती. ही गोष्ट आहे ध्रुव पकनीकर यांची. एका सामान्य इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यापासून ते एका ग्लोबल डिझाईन फर्मच्या फाउंडरपर्यंतच्या प्रवासाची. ही गोष्ट सुरू होते पुण्याच्या एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. मेकॅनिकल इंजिनिअरिंग करणारा एक सामान्य तरुण. लेक्चर्स, असाइनमेंट्स आणि मित्रांसोबतच्या कट्ट्यांवरच्या गप्पा. सगळं अगदी तुमच्या माझ्यासारखंच चालू होतं. पण त्याच्या मनात एक गोष्ट सतत चालायची, ती म्हणजे डिझाईन. प्रॉडक्ट्स कसे बनतात, ते दिसायला कसे आकर्षक बनवता येतात, वापरणाऱ्याला एक ब्रिलियंट एक्सपिरियन्स कसा देता येतो, या विचारांमध्ये तो रमायचा. एकदा कॉलेजमध्ये असताना त्याला एक कल्पना सुचली. आजकाल सगळ्यांना चार्जिंगची किती मोठी प्रॉब्लेम असते. काय होईल जर आपल्या कॉलेज बॅगवरच एक सोलार पॅनल लावलं आणि चालता फिरता आपला फोन चार्ज झाला तर? ही फक्त एक कल्पना नव्हती, तो एक लाईट बल्ब मोमेंट होता. ध्रुवला त्या क्षणी जाणवलं की एका सिंपल प्रॉडक्टमध्ये ब्रिलियंट डिझाईन आणि टेक्नॉलॉजी एकत्र आणली तर लोकांची एक मोठी प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकते. तेव्हाच त्याला कळलं की त्याचा खरा पॅशन, त्याचा खरा इंटरेस्ट हा डिझायनिंगमध्ये आहे. इंजिनिअरिंगच्या पुस्तकांपेक्षा प्रॉडक्ट डिझाईनच्या जगात तो जास्त खुश होता. डिग्री मिळाली आणि सगळ्यांसारखाच तोही एका 9 to 5 जॉबमध्ये लागला. 1 वर्ष काम केलं, पण रोज ऑफिसला जाताना त्याला वाटायचं की आपण चुकीच्या ठिकाणी आलो आहोत. तो क्रिएटिव्ह पिंजरा त्याला अस्वस्थ करत होता. दुसऱ्यांनी ठरवून दिलेल्या चौकटीत काम करणं त्याच्या स्वभावात नव्हतं. त्याला स्वतःच्या कल्पनांना पंख द्यायचे होते. आणि मग एक दिवस त्याने तो धाडसी निर्णय घेतला, जॉब सोडायचा. विचार करा, एक चांगली, सिक्युअर नोकरी सोडून अशा वाटेवर पाऊल ठेवणं, जिथे पुढे काय आहे हे कोणालाच माहीत नाही. हा एक खूप मोठा रिस्क होता. पण ध्रुवला माहीत होतं की जर आज हा रिस्क घेतला नाही तर आयुष्यभर व्हॉट इफ म्हणत जगावं लागेल. ते त्याला मान्य नव्हतं. कंपनी सुरू करायची म्हणजे मोठं ऑफिस, टीम, खूप सारे पैसे, आपल्याला असंच वाटतं ना? पण ध्रुवची कंपनी सुरू झाली त्याच्याच घरातल्या एका बेडरूममधून. ना कोणती टीम, ना कोणते इन्व्हेस्टर्स. भांडवल म्हणून होते फक्त वडिलांनी विश्वासाने दिलेले 500 पाऊंड. म्हणजे साधारण 40 ते 45 हजार रुपये. सुरुवात खूप अवघड होती. क्लायंट्स नव्हते, ओळख नव्हती. मग क्लायंट्स मिळवायचे कसे? इथे ध्रुवने एक वेगळा मार्ग निवडला. तो म्हणाला, जर कुणी पैसे देत नसेल तर हरकत नाही, मी फुकटात काम करेन. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. त्याने सुरुवातीचे काही प्रोजेक्ट्स फ्री ऑफ कॉस्ट केले. काहींसाठी अगदी नाममात्र शुल्क आकारलं. त्याचा उद्देश पैसे कमावणे नव्हतं. त्याचा उद्देश होता एक सॉलिड पोर्टफोलिओ बनवणं. त्याला लोकांना दाखवून द्यायचं होतं की तो काय करू शकतो. कारण त्याला माहीत होतं की तुमचं शिक्षण, तुमच्या गप्पा यापेक्षा तुमचं काम जास्त महत्त्वाचं असतं. युअर वर्क स्पीक्स लाऊडर दॅन युअर वर्ड्स. त्यानं त्या छोट्या बजेटमध्ये दिवस-रात्र एक करून काम केलं आणि एक दमदार पोर्टफोलिओ तयार केला. आणि म्हणतात ना, प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळतंच. एका रेफरन्समधून त्याला त्याचा पहिला मोठा क्लायंट मिळाला. एका वॉटर प्युरिफायरचं डिझाईन करायचं काम होतं. हा तोच क्षण होता ज्याची तो वाट पाहत होता. ही एक संधी होती स्वतःला सिद्ध करण्याची. ध्रुवने त्या प्रोजेक्टमध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. क्लायंटच्या एक्स्पेक्टेशन्सपेक्षा कित्येक पटीने जास्त चांगलं काम करून दिलं. आणि याचा परिणाम? त्या एका क्लायंटमुळे वर्ड ऑफ माउथने आणखी क्लायंट्स मिळत गेले. एका बेडरूममधून सुरू झालेला हा प्रवास आता एका छोट्या ऑफिसपर्यंत पोचला होता. एकट्याने सुरू केलेल्या या प्रवासात आता एक-एक करून सहकारी जोडले जात होते. अशी माणसं जोडली जात होती ज्यांचा विजन आणि पॅशन ध्रुवसारखाच होता. प्रॉडक्ट डिझाईनपासून सुरू झालेली ही कंपनी आता ब्रँडिंग, पॅकेजिंग, डिजिटल मार्केटिंग अशा सगळ्या सर्व्हिसेस देऊ लागली. आणि बघता बघता पुण्यात सुरू झालेल्या या छोट्या कंपनीचे क्लायंट्स फक्त भारतातच नाही तर UK, USA, युरोप अशा जगभरातल्या देशांमध्ये तयार झाले.
एका मराठी तरुणाने शून्यातून एक ग्लोबल ब्रँड उभा केला होता. ध्रुव पकनीकर यांच्या या प्रवासातून आपण काय शिकू शकतो? पहिली गोष्ट, पॅशन इज एव्हरीथिंग. जे काम तुम्हाला मनापासून आवडतं तेच करा. कारण जेव्हा परिस्थिती अवघड असते तेव्हा हेच पॅशन तुम्हाला टिकून राहण्याची ताकद देतं. दुसरी गोष्ट, स्टार्ट स्मॉल. सुरुवात करण्यासाठी करोडोंची गरज नसते. तुमच्याकडे जे काही आहे तिथून सुरुवात करा. एका बेडरूममधून सुद्धा ग्लोबल कंपनी उभी राहू शकते हे ध्रुवने दाखवून दिलं आहे. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बिलीव्ह इन युअर सेल्फ. जग तुमच्यावर तेव्हाच विश्वास ठेवतं जेव्हा तुमचा स्वतःवर विश्वास असतो. सुरुवातीला लोक हसतील, तुम्हाला वेड्यात काढतील. पण जर तुम्ही तुमच्या स्वप्नांवर ठाम असाल तर एक दिवस हीच लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील. आज ध्रुवची कंपनी डॉमिनिक्स ग्लोबल डिझाईन जगातल्या मोठ्या ब्रँडसोबत काम करते. ही गोष्ट फक्त एका बिझनेसच्या यशाची नाहीये. ही गोष्ट आहे धाडसाची, कष्टाची आणि स्वतःवरच्या विश्वासाची. जर तुमच्या मनातही स्वतःचं काहीतरी सुरू करण्याचं स्वप्न असेल तर विचार करू नका, सुरुवात करा. छोटा का होईना पण एक पहिलं पाऊल उचला. कारण हजारो किलोमीटरचा प्रवास सुद्धा एका पावलाने सुरू होतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला यातील कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली? कमेंट करून नक्की कळवा. आपण सर्व मिळून उद्योजकतेच्या या प्रवासात पुढे जात आहोत. या परिवाराचा भाग बनण्यासाठी केपी द एंटरप्रेन्योरला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. चला, एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.